ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, ह्या समाजातील लोकांना प्रत्येकाबद्दल किंवा प्रत्येकामधील काहीस दोषावर चर्चा करणं खूप आवडतंय आणि त्यातही चांगल्या माणसामधील थोडं काही दोष असतंय ना, त्याच्यावर जोरजोरात बोलतात आणि वाईट माणसामधील डोंगरा एवढे वाईटपणा असेल तरी त्या वाईटपणाबद्दल बोलण्याचं हिम्मत होत नाही ह्यांचे। जो चांगला असतो ना, त्याला ह्याची चिंता होत असते। तसल्या लोकांसाठी माझी एक उपाय आहे। भावानो, दोन भाऊ, सख्खे भाऊ असतात, त्यांच्यामध्ये जो लहान असतो ना, त्याच्यावर आई वडिलांचंही खूप प्रेम असतंय। म्हणजे मोठा जो असतो त्याच्यावर जास्त प्रेम नसतो। कुटुंब म्हणजे तक्रार होतच असतात। एकदा काय होतंय बघा, एका छोट्या कारणाने तक्रार झाल्यामुळे छोटा जो असतो तो आणि आई वडील हे तिघेही मिळून एक षड्यंत्र रचून मोठ्या भावाला घरातून बाहेर काढतात आणि सांगायचं काय, अख्खा गाव बोंबाबोंब बोलू लागले। कोणाबद्दल? मोठा होता ना त्याच्याबद्दल। काय, आई वडिलांना बघायचं सोडून घर सोडून चाललाय। अख्खा गाव जोर जोरात बोलू लागलाय। लोकांचं बोलणं ऐकून तो दुःखी होतो, मोठा असलेला दुःखी होऊन प्रभू श्री रामचंद्राकडे जातो। जाऊन, हे प्रभू, माझं काहीही चूक नसताना हे लोक माझ्याबद्दल असं का बोलू लागलाय? तू काहीतरी उपाय सांग म्हणून प्रभू श्री रामचंद्राला विचारतो। विचारल्यावर प्रभू श्री रामचंद्रांनी काय सांगतात बघा, अरे बाळा, तू तुझं सोड, माझं ऐक पहिले। मी पण कैकई आणि दशरथ महाराजामुळेच वनवासाला गेलो सीतेला घेऊन। तेव्हा सुद्धा लोक असंच बोललंय होतंय। मला पण त्याची खंत वाटली, पण लोक काय गप्प झाले नाही। मी पण खूप दिवस चिंतेत होतो आणि पुढे लंका विजय झाल्यावर सीतेला घेऊन यावं म्हटलं तर तेव्हा पण लोकांचं असंच। ह्यांचं तोंड बंद करावं म्हणूनच मी सीतेला अग्निपरीक्षा घेतलो, पण ह्यांचं काय तोंड बंद झालं नाही। ह्यांचं तोंड बंद करण्यासाठी पुन्हा मी सीतेला जंगलात पाठवलो, तरी ह्यांना समाधान नाही, बोलणं चालूच। शेवटी कळाले मला, लोकांच्या बोलण्याला बहिरे होणं हेच एक उपाय असते, दुसरं कुठलंही उपाय नसतं। कारण लोक त्यांचे तोंड कधीही बंद करणार नसतं। धन्यवाद।